श्रावण सुरू होण्याआधी पोटभर नॉनव्हेज खाण्यासाठी आम्हाला इतके सारे कष्ट घ्यावे लागतील ना असं कधीच नव्हतं वाटलं. आता काय बरं कष्ट आम्ही घेतले ते पुढे सांगतेच, पण त्याआधी आज होती आत्र्याच्या स्कूलमध्ये पेटीएम आणि आम्हाला सगळ्यात आधीचा आणि लवकरचा स्लॉट मिळाला होता. त्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट न करता घरातनं बाहेर पडलो होतो. त्यामुळे तिची पेटीएम झाल्यानंतर सगळ्यात आधी गेलो आम्ही ब्रेकफास्ट करायला, ते पण आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये. आणि आज ना आत्र्याच्या टीचरकडनं तिच्याबद्दल खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी कळायला. तिचं ओव्हरऑल स्कूलमधला वावर किंवा ती इतरांशी कशी वागते आणि हे सगळं ऐकून ना खरंच खूप छान वाटलं. आणि आज जास्वंदाला खूप छान जास्वंद फुललं होतं, ते देवाला वाहिलं. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो दादाकडे. तिथे गेल्यावर आम्ही सगळ्यांचं ठरलं की आज आपण जाऊयात गटारे सेलिब्रेट करायला. आणि आम्ही त्यासाठी गेलो होतो महाराष्ट्र लंच होमला, जे लोकेटेड आहे वाशीला. तिथे गेल्यावर कळालं की तिथे इतकी सारी गर्दी आहे. आमच्या आधी ऑलमोस्ट 50 ते 60 माणसं वेटिंगवरती होती. 9 वाजता गेलो होतो आम्ही. आम्हाला ऑलमोस्ट 10:30 वाजता टेबल मिळाला. आणि टेबल मिळाल्यानंतर काय, आम्हाला जे हवं ते आम्ही ऑर्डर केलं. प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या डिशेस ऑर्डर केल्या. आत्रे आणि आद्यासाठी आम्ही चिकन आणि सूप ऑर्डर केलं होतं. ते दोघींनी ना खरंच फार एन्जॉय केलं. आणि आम्ही आमच्यासाठी ऑर्डर केली होती पापलेट थाळी, सुरमई थाळी, क्रॅब थाळी, प्रॉन्स. आणि मी माझ्यासाठी ऑर्डर केलं होतं चिकन सुकं आणि भाकरी. हे सगळं खाऊन ना पोट तर भरलंच, पण त्यासोबत मनसुद्धा भरलं. आता हे सगळं खाऊन झाल्यावर काही गोडधोड तर झालंच पाहिजे, म्हणून आम्ही गेलो होतो आईस्क्रीम खायला. आणि आईस्क्रीम आहे म्हटल्यावर आमच्या आत्रेया आणि आध्याची तर चंगळच होती. रोज आईबाबांनी भरवल्याशिवाय एकही घास जात नाही. तिथे आईस्क्रीम मात्र स्वतःच्या हातानेच खायची होती. वेटिंगला उभं असताना पाय दुखत होते म्हणून चप्पल वहिनींसोबत एक्सचेंज केली होती. ती रिटर्न घेतली आणि सगळ्यांना बाय बाय करून आम्ही निघालो घरी परत जायला. आणि असा होता माझा आजचा दिवस. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. बाय बाय.